Good morning, all of you. Students, we have seen aspects of electrolysis in previous lecture. Today, we are going to discuss about galvanic and voltaic cells. मागच्या लेक्चरला मी गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेल्स कशा असतात ह्या एक्सप्लेन केलेल्या आहेत. याच्यामध्ये दोन हाफ सेल्स असतात आणि ह्या दोन हाफ सेल्स मधले इलेक्ट्रोड्स एकमेकाला डायरेक्टली मेटॅलिक वायरनी कनेक्ट केलेले असतात, तर इनडायरेक्टली या दोन हाफ सेल्स सॉल्ट ब्रिजनी एकमेकाला कनेक्ट केलेले असतात. दोन हाफ सेल्स एकमेकांना सॉल्ट ब्रिजनी कनेक्ट केलेले असतात. विद्यार्थी मित्रांनो, हा सॉल्ट ब्रिज काय असतो? समजा अशा दोन हाफ सेल्स आपण एका बीकर मध्ये तयार केलेले आहेत. दोन बीकर घेतले, ज्यांच्यामध्ये दोन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स घेतली आणि त्यांच्यामध्ये मेटलचे इलेक्ट्रोड डीप केलेले आहेत आणि ते मेटॅलिक वायरने जोडले. आणि हाफ सेल्स जोडण्यासाठी आपल्याला काय वापरायचं आहे? सॉल्ट ब्रिज वापरायचा. आता हा सॉल्ट ब्रिज कसा असतो ते मी थोडक्यात एक्सप्लेन करणार आहे. कारण या सॉल्ट ब्रिज वरती बरेच वेळा प्रश्न किंवा क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात 2 मार्काचे. आता हा सॉल्ट ब्रिज कसा आहे? हा एक यू शेप्ड ग्लास ट्यूब आहे. म्हणजे कॅपिटल यू, इंग्रजी लेटर यू जसा असतो तसा मी इथं इन्व्हर्ट करून दाखवलाय, उलटा करून दाखवलाय. यू शेप्ड ग्लास ट्यूब असते आणि या ग्लास ट्यूब मध्ये कोणतं सोल्युशन भरलेलं असतं? या ग्लास ट्यूब मध्ये सॅच्युरेटेड केसीएल सोल्युशन किंवा अमोनियम नायट्रेटचं सोल्युशन वापरलेलं असतं या यू शेप्ड ग्लास ट्यूब मध्ये. त्याचबरोबर याच्यामध्ये 5% अगार सोल्युशन हे असतं. सो सॉल्ट ब्रिज इज यू शेप्ड ग्लास ट्यूब containing saturated KCl or ammonium nitrate solution along with 5% agar solution. हा सॉल्ट ब्रिज प्रिपेअर कसा करायचा आहे? तर हे सॅच्युरेटेड केसीएल किंवा अमोनियम नायट्रेटचं सोल्युशन अलॉंग विथ अगार सोल्युशन हे हॉट करायचं आणि हे हॉट झालेलं सोल्युशन या यू ट्यूब मध्ये भरायचं आहे. हॉट सोल्युशन कशाचं? हॉट सोल्युशन सॅच्युरेटेड केसीएल प्लस अगार सोल्युशन हे या यू ट्यूब मध्ये भरायचं आणि ते सोल्युशन नंतर कूल करायचं. कूल केल्यानंतर असं सोल्युशन जेल फॉर्म मध्ये आपल्याला सेट झालेलं दिसतं. आता हे सोल्युशन हॉट असताना ते सोल्युशन लिक्विड फॉर्म मध्ये असेल, ते पातळ सोल्युशन असेल आणि असं सोल्युशन हॉट सोल्युशन आपण या ग्लास ट्यूब मध्ये भरतो यू आकाराच्या. ते सोल्युशन आपण नंतर कूल करायचं आहे. कूल केल्यानंतर मात्र हे सोल्युशन जेल फॉर्म मध्ये सेट होईल. आता हा जेल म्हणजे कसा असतो? थोडासा विस्कस असतो. तो इझिली आपल्याला फ्लो झालेला दिसत नाही, जसं सोल्युशन फ्लो होईल तसं. म्हणून कूल केल्यानंतर हे सोल्युशन जेल फॉर्म मध्ये सेट होईल आणि जेल फॉर्म मध्ये सेट झाल्यामुळं हे सोल्युशन या यू ट्यूबच्या या ओपन एंड मधून बाहेर येणार नाही. इट डझंट कम्स आउट ऑफ दी ओपन एंड्स ऑफ दी यू ट्यूब. या ओपन एंडला नंतर आपल्याला ग्लास वूल प्लग बसवायचे आहेत. ग्लास वूल प्लग हे याच्यामध्ये बसवायचे आहेत 2 एंड्सला इथं असेल, जेणेकरून हे सोल्युशन्स बाहेर येणार नाही तरी सुद्धा
ती एंड्स ग्लास वूल प्लगने आपल्याला फिट करायचे आहेत. पण आता याच्यामध्ये हे सॅच्युरेटेड केसीएल सोल्युशन बरोबर आहे. केसीएल हा एक प्रकारचा इलेक्ट्रोलाइटच आहे ज्याच्यामध्ये के प्लस आणि सीएल मायनस आयन्स असतात. हे सॅच्युरेटेड केसीएल सोल्युशन कसं असतं, इनर्ट सोल्युशन आहे. इनर्ट सोल्युशन आहे म्हणजे आपण ज्या दोन हाफ सेल्स घेणार आहोत, बघा गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेलमध्ये मी सांगितलं की दोन बीकर घेतलेत ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स आहेत, त्याच्यामध्ये मेटल बुडवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दोन बीकरमध्ये आपण हा सॉल्ट ब्रिज डीप करणार आहोत. दोन हाफ सेल मध्ये पण सोल्युशन्स कोणते आहेत, इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स आहेत, एक्वियस सोल्युशन्स आहेत. याच्यामध्ये पण कोणतं सोल्युशन आहे, सॅच्युरेटेड केसीएल सोल्युशन आहे, ते पण इलेक्ट्रोलाइट आहे. पण हे कसं आहे, इनर्ट आहे म्हणजे याच्यातले के प्लस आयन्स किंवा सीएल मायनस आयन्स ज्या बीकरमध्ये सोल्युशन्स घेतलेले आहेत त्या सोल्युशन्स बरोबर रिॲक्ट होत नाहीत, म्हणून हे कसं आहे, इनर्ट आहे. पण जेव्हा हा सॉल्ट ब्रिज गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होल्टाइक सेल कन्स्ट्रक्ट करताना आपण वापरतो तेव्हा सॉल्ट ब्रिज मधले आयन्स हे त्या बीकर मधल्या सोल्युशन्स मध्ये जाऊ शकतात किंवा तिथले आयन्स या सॉल्ट ब्रिज मार्फत दुसरीकडेही जाऊ शकतात. आयनांचा ट्रान्सपोर्ट याच्यामधून होऊ शकतो पण रिॲक्शन यातल्या आयनांची इतर आयनाबरोबर होऊ शकत नाही. हे महत्वाचं लक्षात ठेवावं लागेल. लक्षात आलं सॉल्ट ब्रिज कसं आहे, इट इज अन U-shaped glass tube containing saturated KCl solution. Sometimes ammonium nitrate solution is also used. It contains saturated KCl solution along with 5% agar solution. हा प्रिपेअर कसा करायचा, this saturated KCl solution and agar solution is heated and this hot solution is poured into this U-shaped glass tube. The hot solution is then allowed to cool. Then it sets into gel form which doesn't comes out of the open end of this U-shaped glass tube. Then two ends are called limbs. The two open ends are then closed by glass wool plug. The saturated KCl solution which is filled into the salt bridge, it is inert, its ions doesn't react with voltaic cell aqueous solutions or electrolytes. So this is salt bridge. What are its functions? Salt bridge ची functions काय? आता सॉल्ट ब्रिज कसा यूज करायचा, इथं मी थोडक्यात रफली एक्सप्लेन करतोय. इथं एक इलेक्ट्रोड आहे, हा एक इलेक्ट्रोड आहे, हे मेटॅलिक वायरने एकमेकाला जोडलेले आहे. हा इलेक्ट्रोड एका हाफ सेल सोल्युशन मध्ये डीप केले आहे. अशा दोन हाफ सेल्स आपण कन्स्ट्रक्ट केल्या की दोन सोल्युशन्स, इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी हा सॉल्ट ब्रिज असा याच्यामध्ये आपल्याला डीप करावा लागतो. इन्व्हर्ट करून त्याची दोन एंड्स किंवा लिम्स या आणि या सोल्युशन मध्ये डीप झाली पाहिजेत. हा आहे सॉल्ट ब्रिज. आता हा सॉल्ट ब्रिज जेव्हा आपल्याला वापरायचा आहे तेव्हा आपण काय करतो, तो सॉल्ट ब्रिज या दोन सोल्युशन्स मध्ये डीप करतो. पण जेव्हा वापरायचा नाही तेव्हा हा सॉल्ट ब्रिज आपल्याला कशामध्ये डीप करून ठेवायचा आहे, डिस्टिल्ड वॉटर मध्ये.
डिस्टिल्ड वॉटरमध्ये डीप करून ठेवायचा व्हेन इट इज नॉट इन यूज. जेव्हा यूज करायचा आहे तेव्हा तो या पद्धतीनं यूज करायचा आहे. असे आपण गॅलव्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेल कन्स्ट्रक्ट करत असतो. कोणती? समजा इथं झिंक इलेक्ट्रोड आहे, तो झिंक सल्फेटमध्ये डीप केलेला असेल. कॉपर इलेक्ट्रोड आहे, कॉपर सल्फेटमध्ये डीप केलेला असेल. तो सॉल्ट ब्रिजनी ही सोल्युशन्स एकमेकाला कनेक्ट केली, इलेक्ट्रोड मेटॅलिक वायरनी कनेक्ट केली, तर तयार झाली गॅलव्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेल. आता हा सॉल्ट ब्रिज जो आपण तयार केलाय त्याची फंक्शन्स कशासाठी वापरायचा? फंक्शन्स महत्वाचे. इट कनेक्ट्स टू हाफ सेल सोल्युशन्स. दोन हाफ सेल सोल्युशन्स एकमेकाला कनेक्ट करण्यासाठी हा सॉल्ट ब्रिज वापरला जातो. याच्याशिवाय या गॅलव्हॅनिक सेलचं सर्किट आपल्याला कंप्लीट झालेलं दिसत नाही. इट कनेक्ट्स दी टू हाफ सेल सोल्युशन्स अँड मेक्स द इलेक्ट्रिकल सर्किट कंप्लीट. इट अवॉइड्स डायरेक्ट मिक्सिंग ऑफ टू सोल्युशन्स. आता सॉल्ट ब्रिज असा कनेक्ट केल्यामुळे ही दोन सोल्युशन्स एकमेकाला कनेक्ट करायची असतील तर ती एकमेकामध्ये ओतली पाहिजेत. एकमेकामध्ये ओतल्यानंतर आपणाला ही दोन सोल्युशन्स एकमेकामध्ये रिॲक्ट पण होऊ शकतात आणि गॅलव्हॅनिक सेल डिस्टर्ब होऊ शकते. म्हणून डायरेक्ट मिक्सिंग अवॉइड करण्यासाठी म्हणजेच ही दोन हाफ सेल सोल्युशन इनडायरेक्टली कनेक्ट करण्यासाठी आपल्याला असा सॉल्ट ब्रिज वापरावा लागतो. दुसरं फंक्शन, इट अवॉइड्स डायरेक्ट मिक्सिंग ऑफ द टू सोल्युशन्स. आणि तिसरं फंक्शन आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, इट मेंटेन्स इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी. इट मेंटेन्स इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इन द सर्किट, इन द सोल्युशन. आम्ही इथं एक्सप्लेन करताना सांगितलं सॉल्ट ब्रिज इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी कशी मेंटेन करतो. तर हा सॉल्ट ब्रिज मधले केसीएल सोल्युशन जे आहे ते इनर्ट इलेक्ट्रोलाइट, ही पण इलेक्ट्रोलाइट आहे. पण याच्यामध्ये भरलेलं जे सॅच्युरेटेड केसीएलचं सोल्युशन आहे ते जर या दोन सोल्युशन बरोबर रिॲक्ट झालं तरी सुद्धा गॅलव्हॅनिक सेल डिस्टर्ब होऊ शकते. म्हणून केसीएल सोल्युशन आहे ते कसं आहे, इनर्ट. ते कुठल्याही इलेक्ट्रोलाइट बरोबर त्याच्यातले आयन्स रिॲक्ट होत नाहीत किंवा ते रिॲक्ट होत नाही. असं आपणाला सॅच्युरेटेड सोल्युशन्स याच्यामध्ये वापरायचं आहे. पण मी सांगितलं की समजा हे सेलचं वर्किंग चालू असताना याच्यातले काही आयन्स कमी झाले, याच्यातले समजा काही आयन्स वाढले, तर यांची मूळची न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्यासाठी समजा याच्यातले निगेटिव्ह आयन कमी झाले या सोल्युशन मध्ये. आता इथं मी समजा कॉपर सल्फेट सोल्युशन घेतलंय तर याच्यात कुठले आयन्स असतील, Cu++, SO4- समजा याच्यात आहेत Zn++ आणि SO4-. हे ZnSO4 आहे, हे कॉपर सल्फेट सोल्युशन. सेलचं वर्किंग होताना समजा याच्यातले SO4- आयन कमी झाले तर इलेक्ट्रिक न्यूट्रॅलिटी डिस्टर्ब झाली, मेंटेन राहत नाही. मग हा सॉल्ट ब्रिज मग काय करतो, याच्यातले Cl- आयन्स या सोल्युशन मध्ये सोडतो, ट्रान्सपोर्ट करतो आणि इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करतो. हे सॉल्ट ब्रिजचं काम. म्हणून सॉल्ट ब्रिजची 3 फंक्शन्स आपल्याला लक्षात ठेवावी लागतील. कोणती 3 फंक्शन सांगितली बघा. इट कनेक्ट्स द टू हाफ सेल्स अँड मेक्स द इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट. इट अवॉइड्स डायरेक्ट मिक्सिंग ऑफ द टू सोल्युशन्स अँड इट मेंटेन्स इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इन द सोल्युशन. एक्झाम मध्ये ऑलवेज क्वेश्चन कसा विचारला जातो, व्हॉट इज सॉल्ट ब्रिज, गिव्ह इट्स फंक्शन्स. 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो.
व्हॉट इज सॉल्ट ब्रिज, गिव्ह इट्स फंक्शन्स, असा प्रश्न विचारला जातो. तुम्हाला सॉल्ट ब्रिज आणि त्याची फंक्शन्स लक्षात ठेवावी लागतील. नेक्स्ट पॉइंट याच्यामध्ये मला एक्सप्लेन करायचा आहे, तो काय कन्व्हेन्शन्स यूज. कन्व्हेन्शन्सला नोटेशन असं आहे म्हणायचं किंवा रूल्स असं आहे. रूल्स किंवा कन्व्हेन्शन्स कशाच्या बाबतीत आहे? गॅल्व्हॅनिक सेलच्या बाबतीत आहे, व्होल्टाइक सेलच्या बाबतीत आहे. कशासाठी गरज आहे ह्या रूलची, कन्व्हेन्शनची किंवा नोटेशनची? तर बघा, मी समजा आता एक्सप्लेन केलेली एक गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेल अशी तयार केली. इथं एक इलेक्ट्रोड आहे, इथं एक इलेक्ट्रोड आहे. हे इलेक्ट्रोड मेटॅलिक वायरनी, इथं गॅल्व्हॅनोमीटर आहे, एकमेकांना असे जोडलेले आहे. आणि इथं सॉल्ट ब्रिज आहे. अशी एक मी गॅल्व्हॅनिक सेल कन्स्ट्रक्ट केली. आता ती सेलच मी ऍक्च्युली इथं एक्सप्लेन करतो. समजा हा झिंक इलेक्ट्रोड आहे, हा कॉपर इलेक्ट्रोड आहे, त्याचं सॉल्ट सोल्युशन आहे कॉपर सल्फेट आणि याचं सोल्युशन आहे झिंक सल्फेट. अशी एक मी गॅल्व्हॅनिक सेल कन्स्ट्रक्ट केली. याला म्हणायचं झिंक हाफ सेल आणि याला म्हणायचं कॉपर हाफ सेल. दोन सेल इनडायरेक्टली सॉल्ट ब्रिजनी जोडलेले आहेत. आता मला या गॅल्व्हॅनिक सेल्स एक्सप्लेन करायच्या असतील तर काय करावं लागतं? ती कन्स्ट्रक्ट करायला पाहिजे, त्याची फिगर काढायला पाहिजे. आणि या गॅल्व्हॅनिक सेलचं वर्किंग मला अभ्यासायचं. जसं इलेक्ट्रोलिसिस मध्ये मोल्टन NaClचं इलेक्ट्रोलिसिस अभ्यासताना आपण काय केलं? सेल कन्स्ट्रक्ट केली आणि त्याच्या वर्किंग रिॲक्शन पाहिल्या. म्हणजे कॅथोडकडे कोणती, ॲनोडकडे कोणती हाफ रिॲक्शन घडेल, त्या रिॲक्शन्स लिहिल्या, त्या एक्सप्लेन केल्या आणि त्या इलेक्ट्रोलिसिसचे रिझल्ट काय असतील हे शेवटी बघितलं. म्हणजे इलेक्ट्रोलायटिक सेल अभ्यासताना मला एवढ्या सगळ्या गोष्टी अभ्यासाव्या लागल्या. तशीच गॅल्व्हॅनिक सेल हिचा अभ्यास करताना, एक्सप्लेन करताना मला तिचं कन्स्ट्रक्शन, त्यामध्ये फिगर, त्यामध्ये वर्किंग आणि त्यामध्ये रिझल्ट, त्यामध्ये पोटेन्शियल काय असेल हे सगळं एक्सप्लेन करावं लागेल. आणि हे सगळं टेडियस वर्क आहे, ज्यादा वेळ घेणार आहे सगळं एक्सप्लेन करायचं म्हटलं. त्याच्यासाठी फिगर काढून मग सगळं एक्सप्लेन करावं लागेल. मग हे सगळं टाळण्यासाठी मला काही रूल्स वापरता येतील का, कन्व्हेन्शन्स किंवा नोटेशन्स वापरता येतील का, की ज्या नोटेशन्स वरून मला ह्या गॅल्व्हॅनिक सेलची कंप्लीट माहिती कळेल, इन्फॉर्मेशन कळेल, कन्स्ट्रक्शन कळेल, वर्किंग कळेल, त्याचे रिॲक्शन्स कळतील आणि रिझल्ट कळतील. तर अशी शॉर्ट नोटेशन्स जे आहेत त्यांनाच काय म्हणायचं? कन्व्हेन्शन्स रिगार्डिंग गॅल्व्हॅनिक और व्होल्टाइक सेल्स. मग मी अशी शॉर्ट रिप्रेझेंटेशन देण्यासाठी किंवा नोटेशन्स देण्यासाठी काही रूल्स तयार केले आणि त्या रूलवरून अशी गॅल्व्हॅनिक सेल कोणतीही मला अगदी शॉर्टपणे प्रेझेंट करता आली, दाखवता आली, की ज्याच्यावर मला त्याची सेलची सगळीच माहिती मी एक्सप्लेन करू शकतो. त्याला शॉर्ट नोटेशन असं म्हणायचं. ते शॉर्ट नोटेशन लिहिण्यासाठी काही रूल्स सांगितलेले आहेत आणि ते रूल्स मला सांगायचे जेणेकरून एखादी गॅल्व्हॅनिक सेल मी शॉर्टली रिप्रेझेंट करू शकतो. आता हे रूल्स कोणकोणते आहेत? त्यातला पहिला
पहिला रूल असा आहे, गॅल्व्हॅनिक सेलमध्ये एनोड हा निगेटिव्हली चार्ज असतो. याच्याकडे ऑक्सिडेशन होतं, एनोड ज्याच्याकडे ऑक्सिडेशन होतं, कॅथोड ज्याच्याकडे रिडक्शन होतं. पहिला रूल असा आहे, द निगेटिव्ह इलेक्ट्रोड वेअर ऑक्सिडेशन ऑकर्स. रिप्रेझेंटेशन मध्ये एखादा निगेटिव्ह इलेक्ट्रोड ज्याच्याकडे ऑक्सिडेशन होतंय असा नोटेशन मध्ये लेफ्ट हँड साइडला रिप्रेझेंट करायचा आहे. LHS ला लेफ्ट हँड साइडला रिप्रेझेंट करायचा. तर पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड ज्याच्याकडे रिडक्शन होतं असा रिप्रेझेंटेशन मध्ये किंवा नोटेशन्स दाखवताना राईट हँड साइडला रिप्रेझेंट करायचं आहे. पहिला रोल महत्वाचा लक्षात ठेवा. निगेटिव्ह इलेक्ट्रोड लेफ्ट हँड साइडला, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड राईट हँड साइडला रिप्रेझेंट करायचा आहे. दुसरा रोल काय याच्यामध्ये, एखादा सिंगल इलेक्ट्रोड लिहिताना किंवा एखादी हाफ सेल रिप्रेझेंट करत असताना ती हाफ सेल कशी रिप्रेझेंट करायची. उदाहरणार्थ ही हाफ सेल मला रिप्रेझेंट करायची आहे, तर कशी रिप्रेझेंट करायची, तर तिचं सॉल्ट सोल्युशन पहिल्यांदा लिहायचं. इथं एक सिंगल व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची आणि मग तो इलेक्ट्रोड लिहायचा. असं रिप्रेझेंटेशन करायचं. हाफ सेल, हाफ इलेक्ट्रोड रिप्रेझेंट करताना किंवा सिंगल इलेक्ट्रोड रिप्रेझेंट करताना त्याचं सॉल्ट सोल्युशन अगोदर सिंगल व्हर्टिकल लाईन आणि नंतर तो इलेक्ट्रोड रिप्रेझेंट करायचा आहे. दुसरा रूल लक्षात आला. त्यानंतर तिसरा रूल काय आहे, हे रिप्रेझेंटेशन करत असताना आपण सॉल्ट सोल्युशन आणि तो मेटॅलिक इलेक्ट्रोड यांच्यामध्ये सिंगल व्हर्टिकल लाईन रिप्रेझेंट केली. ही सिंगल व्हर्टिकल लाईन काय रिप्रेझेंट करते की हा मेटल या सोल्युशन मध्ये असा डायरेक्ट डीप केलाय, डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे त्यांच्यामध्ये. सॉल्ट सोल्युशन आणि तो इलेक्ट्रोड यांच्यामध्ये काय आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. सिंगल व्हर्टिकल लाईन रिप्रेझेंट्स डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन इलेक्ट्रोड अँड इट्स हाफ सोल्युशन. चौथा रूल काय आहे, आपल्याला डबल व्हर्टिकल लाईन किंवा नोटेशन मध्ये ड्रॉ करायचे आहे. बघा, ही दोन हाफ सेल मधली सोल्युशन एकमेकाला कशाने कनेक्ट केले, सॉल्ट ब्रिज. आणि हा दोन हाफ सेल सोल्युशन मध्ये हा सॉल्ट ब्रिज इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे हे रिप्रेझेंट करतो. डायरेक्टली हाफ सोल्युशन जोडलेले आहेत का, नाहीत, सॉल्ट ब्रिजने एकमेकाला जोडलेले आहेत. So double vertical line is drawn between two half cell solution. इथं हाफ सेल सोल्युशन कोणतं आहे, ZnSO4. दुसरा हाफ सोल्युशन कोणतं आहे, कॉपर सल्फेट सोल्युशन. मग ही दोन हाफ सेल मधली सोल्युशन इनडायरेक्ट कॉन्टॅक्टनी म्हणजे सॉल्ट ब्रिजनी एकमेकांना जोडलेली आहे. हे रिप्रेझेंट करायसाठी काय करतोय आपण, डबल व्हर्टिकल लाईन दाखवतो. डबल व्हर्टिकल लाईन. एखाद्या वेळी आपणाला एखादा हाफ सेल मध्ये गॅस इव्हॉल्व झालेला दिसतो. तो गॅस पण आपणाला रिप्रेझेंट करावा लागतो. तो कुठं रिप्रेझेंट करायचा आहे, तर मेटलच्या इनर साइडला आपणाला असा गॅस इलेक्ट्रोड रिप्रेझेंट करावा लागतो. सॉरी, गॅस इव्हॉल्व झालेला किंवा लिबरेट झालेला रिप्रेझेंट करावा लागतो. त्याचबरोबर आणखी काय रिप्रेझेंट करायचं आहे आपल्याला, तर अशा हाफ सेलचं कॉन्सन्ट्रेशन ही नॉन कॉन्सन्ट्रेशनची सोल्युशन आहे. तर यांचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला या हाफ सेलच्या खालच्या बाजूला कंसामध्ये, समजा हे 1 मोलर असेल तर असं रिप्रेझेंट
करायचं आहे. हाफ सेल्स ज्याच्यामधलं सोल्युशन आपल्याला 1 मोलर आहे हे कंसामध्ये 1 मोलर असं लिहून रिप्रेझेंट करायचं आहे. एखाद्या इलेक्ट्रोड हा इथं 2 हाफ सेल पैकी एक गॅस इलेक्ट्रोड असू शकतो. तर गॅस इलेक्ट्रोड मध्ये गॅस इव्हॉल्ड होतो. तो गॅस त्या इलेक्ट्रोडच्या इनर साइडला आपल्याला रिप्रेझेंट करावा लागतो. आता आणखी एक रूल असा आहे की मी सांगितलं की एखादी हाफ सेल रिप्रेझेंट करत असताना ते आपल्याला या पद्धतीनं रिप्रेझेंट करायचे आहे. सिंगल आपण सोल्युशन अगोदर लिहिलं आणि नंतर इलेक्ट्रोड लिहिला. पण हा इलेक्ट्रोड जर एनोड असेल, हा इलेक्ट्रोड जर एनोड म्हणून काम करत असेल तर एनोड कुठं रिप्रेझेंट करायचा आहे? निगेटिव्ह इलेक्ट्रोड किंवा ऑक्सिडेशन इलेक्ट्रोड लेफ्ट हँड साइडला. आणि तो रिप्रेझेंट करत असताना ही ऑर्डर आपल्याला रिव्हर्स करायची. म्हणजे कशी? Cu अगोदर लिहायचं आणि CuSO4 नंतर लिहायचं आहे जर तो एनोड म्हणून काम करत असेल तर. पण जेव्हा तो सिंगली रिप्रेझेंट करायचा आहे तेव्हा तो कसा रिप्रेझेंट करायचा? असाच रिप्रेझेंट करायचा आहे. ही काही महत्वाची कन्व्हेन्शन्स किंवा रूल्स आहेत. कशासाठी वापरली जाणारी? अशा गॅल्व्हॅनिक सेल्स रिप्रेझेंट करण्यासाठी ही नोटेशन्स वापरली जातात. आता ही नोटेशन्स वापरून समजा ही एक डॅनियल सेल आहे किंवा ही एक गॅल्व्हॅनिक सेल आहे. ही गॅल्व्हॅनिक सेल कशी रिप्रेझेंट करता येईल? गॅल्व्हॅनिक सेल तर बघा, मला या गॅल्व्हॅनिक सेलमध्ये हा झिंक इलेक्ट्रोड आहे. झिंक सल्फेट सोल्युशन मध्ये डीप केलेला आहे. या झिंक इलेक्ट्रोडकडं ऑक्सिडेशन होतं म्हणून ही ऑक्सिडेशन हाफ सेल आहे. ही रिडक्शन हाफ सेल आहे. रिडक्शन हाफ सेल आहे. आता रिप्रेझेंटेशन मी रिप्रेझेंट केलं निगेटिव्ह इलेक्ट्रोड ज्याच्याकडे ऑक्सिडेशन होते तो लेफ्ट हँड साइडला रिप्रेझेंट करायचा. तो कसा रिप्रेझेंट करायचा? आता हा एनोड आहे. एनोड रिप्रेझेंट करताना तो असा करायचा आहे. कोणता आहे हा? झिंक. Zn मेटल पहिल्यांदा तो कशात डीप केलाय? ZnSO4 सोल्युशन मध्ये डीप केलाय. झिंक ZnSO4 सोल्युशन मध्ये डीप केलाय. या दोन्ही मध्ये सिंगल व्हर्टिकल लाईन आपल्याला अशी दाखवायची. हा लेफ्ट हँड साइडला डिनोट केला. हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे. मी इथं निगेटिव्ह इलेक्ट्रोड लिहिलं. राईट हँड साइडला कोणता इलेक्ट्रोड? पॉझिटिव्ह, ज्याच्याकडे रिडक्शन होते. हा राईट हँड साइडला डिनोट करताना कसं करावं लागेल? Cu आणि इथं CuSO4. Cu कशामध्ये डीप केलाय? कॉपर सल्फेट मध्ये. डायरेक्टली कॉपर इलेक्ट्रोड कॉपर सल्फेट मध्ये डीप केलेला आहे. आता बघा, हा हे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, याच्याकडे रिडक्शन होतं. याच्याकडे रिडक्शन होतं. झिंक इलेक्ट्रोड झिंक सल्फेट मध्ये डीप केला. कॉपर इलेक्ट्रोड कॉपर सल्फेट मध्ये डीप केला. त्यांच्यामध्ये सिंगल व्हर्टिकल लाईन डायरेक्ट कॉन्टॅक्ट दाखवला. हा उजव्या बाजूला लिहिला, हा डाव्या बाजूला लिहिला. आता ही 2 हाफ सेल मधली सोल्युशन्स एकमेकांना डबल व्हर्टिकल लाईन दाखवून रिप्रेझेंट करायची. ती सॉल्ट ब्रिजने एकमेकांना जोडलेली आहे. डबल व्हर्टिकल लाईन काय सांगते? 2 सोल्युशन्स सॉल्ट ब्रिजने एकमेकाला कनेक्ट केलेले आहेत. आता झिंक इलेक्ट्रोड ऑक्सिडेशन इलेक्ट्रोड आहे. ऑक्सिडेशन मध्ये इलेक्ट्रॉनचा लॉस होतो आपल्याला माहिती आहे. आणि हे इलेक्ट्रॉन या मेटॅलिक वायर मधून दुसऱ्या इलेक्ट्रोडकडे जातात. ते आपल्याला असं रिप्रेझेंट करता येईल रिप्रेझेंटेशन मध्ये. हे इलेक्ट्रॉन्स मी दाखवले. ते इलेक्ट्रॉन्स कुठं आले? कॉपरकडं. कुठून? एनोड कडून कॉपरकडे आले आणि असं सर्किट कंप्लीट होतं. झिंकने लॉस केलेले इलेक्ट्रॉन दुसऱ्या इलेक्ट्रोडकडे मायग्रेट झाले. हे रिप्रेझेंटेशन. आता याच्यामध्ये मी कॉन्सन्ट्रेट लिहितो
हे 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन असेल तर हे 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन आहे. कॉन्सन्ट्रेशन त्यांची कंसामध्ये तुम्ही रिप्रेझेंट केली तरी चालते त्या सॉल्ट सोल्युशनच्या खाली. या पद्धतीनं एखादी गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेल आपल्याला रिप्रेझेंट करा. आता बघा हे कशासाठी कन्व्हेन्शन्स किंवा नोटेशन्स किंवा रूल्स पाहिले तर ही गॅल्व्हॅनिक सेल आपणाला कन्स्ट्रक्शन, वर्किंग, रिझल्ट्स या सगळ्यासाठी एक्सप्लेन करायचे असेल तर खूप वेळ लागेल. पण एवढंच नोटेशन जर बघितलं तर ही गॅल्व्हॅनिक सेल ह्या नोटेशन वरून काय लक्षात येते तुमच्या? झिंक सल्फेट मध्ये डीप केलाय हे मला इथं दाखवता येईल, लक्षात येईल. कॉपर सल्फेट मध्ये डीप केलाय इथं दाखवता येईल. निगेटिव्ह इलेक्ट्रोड लेफ्ट हँड साईडला आहे म्हणजे हा ऑक्सिडेशन इलेक्ट्रोड आहे हे कळेल, हा रिडक्शन इलेक्ट्रोड आहे हे कळेल. यांचं कॉन्सन्ट्रेशन याच्यावरून कळेल. कोणत्या इलेक्ट्रोडचं ऑक्सिडेशन होते तर या इलेक्ट्रोडचं ऑक्सिडेशन होते, लॉस झालेले इलेक्ट्रॉन इकडे जातात. हे मी फिगर याच्यावरून ही फिगर काढू शकतो. असे एक हाफ सेल आणि ही एक हाफ सेल मला कळू शकते. कुठून इलेक्ट्रॉन कुठं जातील हे कळू शकते. कुणाचं ऑक्सिडेशन कुणाचं रिडक्शन हे कळू शकते. आणि मी याच्यावरून ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आणि रिडक्शन हाफ रिएक्शन्स पण लिहू शकतो. त्या कशा लिहू शकतो? याचं ऑक्सिडेशन होत आहे म्हणजे कसं ऑक्सिडेशन होत असेल? झेडएन इट गिव्ह झेडएन प्लस 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 2 इलेक्ट्रॉन मायनस झेडएन प्लस 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 2 इलेक्ट्रॉन मायनस हे ऑक्सिडेशन होत असेल या इलेक्ट्रोडकडे. हा रिडक्शन इलेक्ट्रोड आहे म्हणून याचं रिडक्शन कसं होत असेल? Cu प्लस 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 2 इलेक्ट्रॉन मायनस फॉर्मिंग Cu. याच्याकडे ही रिएक्शन घडेल ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन, याच्याकडे ही रिडक्शन हाफ रिएक्शन घडेल. दोन्हींची बेरीज केली तर या टोटल गॅल्व्हॅनिक सेलची रेडॉक्स रिएक्शन आपल्याला कळेल. टोटल रिएक्शनची रेडॉक्स रिएक्शन कळेल. म्हणून एखादी सेल फिगर न काढता त्याच्या ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन्स न लिहिता त्याचे रिझल्ट्स न लिहिता शॉर्ट रिप्रेझेंटेशन आपल्याला कळालं, लिहिता आलं की ती पूर्ण सेलच कळते. ती पूर्ण गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होल्टाइक सेलची सगळी आयडिया येते. म्हणून हे काम टाळण्यासाठी शॉर्ट रिप्रेझेंटेशन्स किंवा नोटेशन्स दिलेले आहेत. त्यालाच आपण कन्व्हेन्शन्स व्हाईल रायटिंग गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टाइक सेल असं म्हणतो. म्हणून ही कन्व्हेन्शन्स तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील. एखादं नोटेशन दिलं तर तुम्हाला त्याच्यावरून काय काढता आली पाहिजे? त्या गॅल्व्हॅनिक सेलची कन्स्ट्रक्शनची फिगर काढता आली पाहिजे, रिएक्शन्स लिहिता आले पाहिजे. त्याच्यासाठी ही कन्व्हेन्शन्स आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही तुम्हाला कन्व्हेन्शन्स समजली नसतील तर नेहमीप्रमाणे पुन्हा पुन्हा हे यूट्यूब लेक्चर्स पाहायचे आहे आणि मग ती समजून घेऊन कन्सेप्ट समजून घेऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मी इथं थांबतो. थँक्यू.